नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन जयराम गिरे, मुक्काम पोस्ट देळगावमाळी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। आपण आपल्या हळदीच्या शेतामध्ये उभे आहोत आणि ही आपली 7 जूनची काकरावरची लागवड आहे आणि यामध्ये आपण 10 दिवसानंतर तणनाशक फवारणी केलं होतं। ग्लायसोफेट म्हणजे ज्याला आपण राऊंडअप म्हणतो, हे जवळपास 150 मिली आणि त्यामध्ये ग्लॉफिगन ज्याला गोलचं जे कंटेन आहे ते आहे, त्यामध्ये ते 15 ml असं यामध्ये तणनाशक फवारलं आणि आज त्याचे रिझल्ट बघूया। तर मित्रांनो, हळदीमध्ये आपण ग्लायसोफेट आणि ग्लॉफिगनचं मेटसल्फ्युरॉन किंवा काय कंटेन ते मी नंतर सांगतो। तर याने हे गवतवर्गीय तण गेलेलं, हे जळलेलं पाहू शकता, पण हे लव्हाळ, हा केना आणि काही ठिकाणचं गवतसुद्धा तसंच आहे। आणि हे लव्हाळ पहा, हा केना अशा प्रकारे फक्त भाजला आणि परत आता हिरवा होत आहे। लहान दुधी गेलेली आहे, काही ठिकाणी असंच हे पहा, काही ठिकाणी फक्त तणनाशकानं हे पिवळं पडलं आणि परत हिरवं होत आहे। हे पहा, ही परत दुधी, ही दुधी जर याने सुद्धा गेली नाही, राऊंडअप, हे पहा आपण पाहू शकता, याला औषध नक्कीच पडलेलं आहे, पाने खराब झाले पण दुधी गेली नाही। परत ही छोटी, ते झाड मोठं असेल तर हे छोटं, म्हणजे याची वाढ होत आहे। तर आणि आता ही या ठिकाणी आपण बघू शकता, अशी हळद उगवायला सुरुवात झालेली आहे। आणि हे पहा, हे तणनाशक फवारूनसुद्धा ही दुधी आणि केना अतिशय जोमानं वाढत आहे। या ठिकाणी तर त्या दुधीवर चमक आली, तर लक्षात यायला मार्ग नाही की काय झालं आहे। हे जवळपास 1 एकराच्या वर क्षेत्र आहे आणि याला आपण 10 पंप बॅटरी पंपाने यावर स्प्रे केला होता। जमिनीमध्ये पुरेशी वल होती, त्यानंतर पाऊस पडला नाही म्हणून आपण याला पाणीसुद्धा दिलं आणि एवढं असूनसुद्धा फक्त ही दुधी अशी खराब झाली, पूर्णपणे गेली नाही। उलटा पाण्याचा ताण, ह्या सर्व गोष्टी असतानासुद्धा आता हळदीमध्ये अतिशय तण झालेलं आहे आणि आता या तणासाठी म्हणून आपण हळद बेडवर घेत नाही। आता यामध्ये आपल्याला पूर्ण उगवण झाली थोडी की 1 तासाची पाळी देऊन नंतर निंदन खर्च कमी करता येईल, तोपर्यंत फक्त आता पाहणीचा आहे 2-3 दिवस। आणि आपण जर हळद उत्पादक असाल तर हळदीमध्ये कोणत्या तणनाशकाचा आपण आता हे कोमटे उगवल्यानंतर एक 10-15% जास्त उगवलेली, आता 20 ते 25% हळदीची उगवण झालेली आहे, तर कोणते तणनाशक चालू शकते कॉमेंट करा, किंवा आपण आपल्या शेतात कोणते तणनाशक फवारले आणि त्याचा रिझल्ट आपल्याला छान आला हे कॉमेंट करू सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला त्या प्रकारची काळजी घेता येईल। कोणी जर प्री इमर्जिंग वापरून तणनाशकाचा पूर्णपणे नायनाट केला असेल तर तीसुद्धा आयडिया टाका। हे पूर्ण क्षेत्र मी फिरत आहे आणि जवळपास तणनाशक 20 ते 25% असर करून गेलं आणि 75% फेल, म्हणजे शेतकऱ्याची मेहनत वाया जात आहे। राऊंडअप आणि ग्लॉफिगन, आदामाचं ग्लॉफिगन होतं 15 ml प्रतिपंप आणि राऊंडअप 150 ml प्रतिपंप घेतलं होतं, तरीसुद्धा याचे रिझल्ट आलेले नाही। तरी शेतकरी मित्रांनी आता जर कोणी लेट हळद लावत असेल आणि फवारणी करत असेल तर हे कॉम्बिनेशन आपण आपल्या रिस्कवर घ्या, किंवा वापरले नाही चालतो। मी सांगतो, असा रिझल्ट येत असेल आणि परत खर्च होत असेल तर शेतकऱ्यांनी दुसऱ्याचा जो अनुभव आलेला आहे, सो अनुभवातून प्रत्येक गोष्ट शिकता येत नाही, तर त्यानुसार आपण आपली पेरणी करावी, तणनाशकाची फवारणी करावी।